आई आणि लेकराचं नातं म्हणजे अतूट आणि अनमोल. आईचं प्रेम हे सीमोल्लंघन करणारं असतं, जे अपार धैर्य, समजूतदारपणा आणि त्यागाचं प्रतीक असतं. आईच्या काळजी आणि प्रेमामुळेच लेकराचं जीवन समृद्ध आणि सुरक्षित असतं. आईचं प्रेम हे अनंत असतं, जे केवळ शब्दांमध्ये व्यक्त करता येत नाही. मात्र या आई लेकराच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली असून या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. नवजात बालकाला जन्म देऊन आईने रस्त्यावर सोडून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संतापजनक म्हणजे या नवजात बालकाच्या रडण्याचा आवाज येऊ नये म्हणून बालकाच्या तोंडावर चक्क प्लास्टिकची पिशवी बांधण्यात आली होती. या बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी या बाळाला तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. सध्या बालकाची तब्येत स्थिर आहे. मात्र आई लेकराच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून नवजात बालकाच्या पालकांचा शोध सुरू आहे. हे बाळ अनैतिक संबंधातून जन्माला आल्याने अशा प्रकारचे कृत्य घडले आहे का याचाही पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरातील रेणुका नगरीतील ही घटना आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या नवजात बालकाच्या पालकांचा शोध देखील पोलीस घेत आहेत. संबंधित बाळ हे अनैतिक संबंधातून जन्माला आल्याने अशा प्रकारचे कृत्य घडले आहे का याचाही पोलिसांकडून शोध सुरू आहे.